हॅलो फ्रेंड्स, तर बघा या हगीज कशासाठी आणले तर हगीजची ॲड वगैरे करत नाही आम्ही. मी आणले माझ्या तेचसाठी. आपण बाहेर निघालो आणि लहान मुलांना हगीज लावलं नाही असं होतच नाही, कारण शीसाठी वाचण्यासाठी मग लहान बाळाला हगीज लावावंच लागते. मी त्याला हगीज आणलं, हगीज वगैरे लावलं, आवरलं त्याला. मग मी आणि माझ्या मिस्टरांनी आवरलं आणि मग आम्ही गेलो डी-मार्टमध्ये. तर डी-मार्टमध्ये जाण्याचा उद्देश फक्त एकच होता की मिंटीचं टिफिन. लहान मुलगी माझी मिंटी, तिला स्कूलसाठी टिफिन घ्यायचं होतं. तर आम्ही टिफिन आणायला गेलो आणि मग इथं बघा आम्ही टिफिन बघतोय तर खूप छान छान भांडी होती आणि ती बघून अशी घ्यावीशी वाटत होती. आणि रेट इतके रिजनेबल आहेत ना डी-मार्टमध्ये. आणि भांडी पण खूप छान क्वालिटीचे आहेत. तर डब्यांचेच किती प्रकार आहेत बघा. स्टीलचे डबे, प्लास्टिकचे डबे, त्यात स्टेनलेस स्टील वेगळं, आणखीन परत ते प्लास्टिक कोटिंग असलेलं डबे वेगळे, असे खूप छान छान डबे आहेत. आणि प्राईस तर खूप कमी आहेत. हे कारण आम्ही अगोदर 2 दिवस अगोदर मिंटीसाठी बाहेर टिफिन घेण्यासाठी गेलेलो, तर हेच डबे आणि ह्याच्यापेक्षा हलकी क्वालिटी असूनही डबल किमतीने महाग होते. तर डी-मार्टमध्ये खरंच मित्रमैत्रिणींनो शॉपिंग करा. मी काही यांची ॲड करत नाही, पण खूप स्वस्त आणि खूप छान प्रकारचे डबे आहे आणि खूप छान क्वालिटी आहे इथल्या भांड्यांना. तर मग आम्ही 2 डबे सिलेक्ट केले. मी एक अंडे आकाराचा आणि एक उभा. तर मग माझे मिस्टर म्हणले अंड्यासारखा घेऊ, अंडे आकाराचा घेऊ नको डबा, हे कारण त्यातून ऑइल गळतं आणि मुलींच्या वह्या पुस्तकांवर वगैरे सांडेल. ह्याच्यामुळं उभ्या कडीचाच डबा घे, जो एकावर एक असं ठेवला जातो तो. मग आम्ही तो घेतला आणि तो डबा आम्हाला 120 रुपयाला मिळाला. आणि तोच डबा आम्ही बाहेर बघितला होता तर 230 रुपयापर्यंत होता. आणि इथं बघा हे कॉफीचे वगैरे मग होते, चहाचे वगैरे मग होते. तर हे फक्त आम्ही पाहतच होतो, आम्हाला फक्त डबाच घ्यायचा होता. आणि तो होतं इलेक्ट्रॉनिक वस्तू, म्हणजे एमर्जन्सी लाईट, इस्त्री, हे परत मिक्सर, फॅन वगैरे, म्हणजे ज्या पाहिजेत त्या वस्तू सगळ्या अवेलेबल आहेत डी-मार्टमध्ये आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये. मग आम्ही गेलो डेअरी डिपार्टमेंटला. तिथून आम्हाला चीज घ्यायचं होतं, बटर घ्यायचं होतं आणि घ्यायचं होतं दूध. मग आम्ही ते सर्व काही घेतलं. तर इथं बघा खूप प्रकारचे चीज होते, वेगवेगळ्या ब्रँडचे दूध होते. आणि परत मग आम्हाला घ्यायचं होतं मुलींसाठी हेअर ऑइल आणि घ्यायची होती पावडर. मग आम्ही घेतलं हेअर ऑइल आणि घेतली पावडर. आणि काय थोडेफार बिस्किटं वगैरे घेतली मुलींसाठी. मुली काही जास्त बिस्किटं खात नाही, तेजस माझा खातो, म्हणून काय आम्ही जास्त काही घेतलंच नाही. आणि आम्ही ते शॉपिंग करण्याच्या उद्देशाने गेलोच नव्हतो, फक्त मिंटीचा टिफिन घेण्यासाठीच गेलो होतो. आणि मग ते काय घेतलं आणि मग निघालो आम्ही. मग घरी येताना मुलींना तिथलं पॉपकॉर्न आवडतं ते आणलं. मग मिंटीनं बघा असं ते चॉपस्टिक असतं ना मॅगी खाण्याची, ह्याने ते पॉपकॉर्न एन्जॉय केलं. आणि आता ते खूप छान प्रकारे चॉपस्टिकनी मॅगी खाते. आणि इतर असं काही जो खाऊ असतो हा पण ती खाऊ शकते चॉपस्टिकनी. दोघींनी खूप छान प्रकारे असं हे खाल्लं. आणि मग झाली रात्र. तर रात्री मला अचानक मिंटी म्हणाली, मम्मा मला एक UHची बुक पाहिजे. मग त्या बुकला मिस्टरांनी कवर लावून दिलं, मी स्टिकर लावलं आणि नाव वगैरे टाकून दिलं मिंटीला. तर मग असं असतं की एखादं काम झालं म्हणलं की जोडीला लगेच दुसरं काम येतं. मग ते आवरताना 10-11 कधी वाजतात रात्रीचे कळत नाही. आणि त्यात आमच्या तेजचा गोंधळ असतो मध्ये. तर मग आम्ही ह्याचं काही जास्त दाखवत नाही, हे कारण दिवसामधले 5 ते 6 तास मी ह्याच्याच मागं असते आणि काम करता तर हाच असतो. तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग? थँक्यू.